नमस्कार, मी मनीषाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. मी उपवासाच्या रेसिपींची सिरीज चालू केलेली आहे. त्यातील पुढील गोडाचा पदार्थ म्हणजे मखाण्याची खीर. चला तर करूया आपण मखाण्याची खीर. इथं मी एका भांड्यात 1.5 कप दूध घेतलेलं आहे. दूध छान उकळून घेऊया. आता मी हे भांडं दुसऱ्या शेगडीवर ठेवत आहे आणि इथं कढई ठेवून यामध्ये 1 कप मखाना इथं घेतलेला आहे. मखाना ड्राय रोस्ट करून घेणार आहे. तुम्ही इथं तूप 1 चमचा घालून याला चांगले शेकून घेतले तरी चालतील. मखाना आपला छान आता कलर बदललेला आहे आणि एकदम कुरकुरीतही भाजलेला आहे. आता ह्या गरम ह्याच्यात कढईमध्येच याला मी ठेवून घेणार आहे आणि आता दुधाला उकळी येईपर्यंत आपण अर्धा कप इथं मी मिल्क पावडर घेतलेली आहे. थोडी करत मी मिल्क पावडर यामध्ये छान मिक्स करून घेणार आहे. पाव कप इथं साखर घालून घेऊया आणि साखर छान विरघळून घेऊया दुधामध्ये. इथं मी थोडेसे मखाने मिक्सरला फिरवून घेतलेले आहे. मखाण्याची पूड जाडी भरडीच आहे. आता ती सुद्धा मिक्स करून घेऊया दुधामध्ये. आता दुधाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, दाट झालेली आहे. कन्सिस्टन्सी दुधाची अशीच असली पाहिजे. दूध छान उकळलेलं आहे आणि दाटही झालेलं आहे. आता यामध्ये आपण भाजून घेतलेले मखाने यामध्ये आपण आता घालून घ्यायचे आहे. मखाण्यांना छान मिक्स करून घेऊया. गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि यामध्ये पाव चमचा वेलची पावडर मी इथं घालणार आहे. गॅस बंद करूया आणि वेलची पूड घालून घेऊया. याला छान मिक्स करून घेऊया. गॅस बंद केलेला आहे आणि आता एका कडण्यामध्ये 2 चमचे तूप घेतलेलं आहे. तुपावर सगळे ड्रायफ्रूट्स आपणाला हवे ते मी थोडेसे रोस्ट करून घेणार आहे. इथं मी काजू, बेदाणे आणि बदाम घेतलेले आहेत. चांगले रोस्ट झाल्यानंतर हे खिरीमध्ये घालून घेऊया. आपली मखाण्याची खीर तयार आहे. अशा छान रेसिपींसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.